नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. जन्माष्टमी स्पेशल आहे. उपवास असतो. उपवासासाठी आपल्याला काय बनायचे पहा. ह्या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या कट करून घ्यायच्या. हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या कट करू शकतो. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला फ्रेश असं दही घ्यायचं आहे. अगदी ताजं दही घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही. या ठिकाणी 2 ते 3 पळ्या इतकं आपण हे दही घेतलेलं आहे. दह्याला थोडंसं फेटलेलं आहे. आता अगदी घट्टसर आपण दही घेतलेलं आहे. रवीने थोडंसं आपल्याला आता लिक्विड टाईप करून घ्यायचं आहे, जे की गोट्या राहणार नाहीत. भाजीला शेंगदाण्याचं मिक्सरला काढलेलं कूट आहे ते टाकून द्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं टाकलेलं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला जितकं आपल्याला पाहिजे तितकं पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायचं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये हिरवी मिरची कट केली ती टाकून दिलेली आहे. थोडी मिरची तळली की आपण जे दही आणि पाणी मिक्स करून कूट घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं. 1-2 मिनिट आपल्या गॅसवर ठेवून गॅस लगेच बंद करायचा. जास्त उकळायचं नाही. जास्त जर उकळलं तर ह्या ठिकाणी आपण आमटी बनवत आहोत ताकाची. ती आमटी फुटल्यासारखी होते. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही. ह्या ठिकाणी आपण शेंदूर टाकून घेतलेलं आहे. जर नेहमीसाठी बनवत असाल तर तुम्ही मीठ टाकलं तरी चालते. उपवासासाठी बनवत असाल तर शेंदूर टाका. अगदी मस्त चमचमीत आपली अशी आमटी बनवून तयार झालेली आहे. ह्या ठिकाणी एक आलू घेतलेला आहे. त्यावरची साल काढून घ्यायचे. पूर्ण साल काढून झाले की आपण हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या कट करून घेणार आहे. कट करून झालं की बाउलमध्ये पाणी घेतलंय. पाण्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे रंग बदलणार नाही. ह्या ठिकाणी आणखीन आपण काही मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घ्यायचे. तुम्हाला जर ठेचून घ्यायच्या असल्या तर ठेचून घेतल्यात तरी चालतात. कट करून घेतल्यात तरी चालतात. ह्या ठिकाणी मी कट करून घेतलेली आहे. मिरच्या कट करून झाल्या की ह्या ठिकाणी रात्रभरासाठी भिजत ठेवलेला साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा हा आपण 90% इतकं भिजवून घेतलेला. जास्तीचं पाणी टाकलेलं नाही. जास्तीचं पाणी टाकलं तर खूप चिकट होतं आणि मोकळी सक्क आपली ही खिचडी तयार होणार नाही. त्यामुळे थोडंसं पाणी कमी ठेवायचं. यासाठी कढई ठेवलेली आहे. ते जिरे टाकून घेतलेले आहेत. कट केलेली मिरची टाकून दिलेली आहे. शेंगदाणे टाकून दिलेले आहेत. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटाकरता आपल्या तळून घ्यायचं. जे की मिरची थोडं सुकली पाहिजे इतकं आपण तळून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये जो आपण बटाटा कट करून घेतलाय तो टाकून दिलेला आहे. बटाटा टाकल्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून तळून घ्यायचे. जे की आतपर्यंत मऊसर थोडाफार रंग पण बदलेल ह्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचंय. थोडासा वेळ लागतो पण ह्या ठिकाणी आपल्याला बटाटा तळूनच घ्यायचंय. व्यवस्थित आपला बटाटा फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आता आपण जो साबुदाणा भिजवून घेतलाय तो टाकून द्यायचा आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी मोकळा सक्का हा साबुदाणा आहे. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही भिजवून घ्या. तुम्हाला कसा भिजवायचा पाहायचा असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तो पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी आपण शेंदूर टाकून घेतलेला आहे. भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. अगदी छान आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याचं मिक्सरला आपण कूट काढलेलं आहे ते टाकून द्यायचंय. आता 2 मिनिटाकरता आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि साबुदाणा छान ट्रान्सफर होईल वाफवून घ्यायचं आहे. जोपर्यंत साबुदाणा वाफवणार नाही तोपर्यंत आपला गॅस बंद करायचा नाही. जर लवकर गॅस बंद केला तर साबुदाणा हा कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं गॅस मिडियम ठेवून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जे की साबुदाण्याचा रंग हा ट्रान्सफर होईल इतका आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता आपली मोकळी सक्क साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे. आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि सोबत आपण खाण्यासाठी जी आमटी बनवलेली आहे ती सुद्धा आपण सोबत घेणार आहोत. अगदी चमचमीत झणझणीत खिचडी आणि आमटी अगदी भन्नाट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जन्माष्टमी आलेली आहे. सर्वांचा उपवास असतो त्यावेळेस नक्की ह्या पद्धतीने करून पहा. तुम्हाला ही आमटी आणि खिचडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.